या दरम्यान टाचदुखीचे रुग्ण सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. टाच दुखते, टाचेवरती हाड वाढलेलं आहे, मांस वाढलेलं आहे, सूज आलेली आहे. सर्व प्रकारच्या टाचदुखीवरती हाड वाढलं असेल, मांस जरी वाढलं असेल, खूप वेदना आहेत. अशा वेळेस निरगुडी खूप गुणकारी आहे. मूठभर निरगुडीची पाने घ्या, स्वच्छ धुवा. एक टाच दुखत असेल 1 मूठ घ्या. 2 टाचा दुखत असतील 2 मूठ निरगुडीची पाने घ्या, स्वच्छ धुवा, बारीक चेचा, थोडंसं पाणी ठेवा त्याच्यामध्ये. यात 1 चम्मच हळद, 1 चम्मच सुंठ टाका. तव्यामध्ये गरम करा चांगलं व्यवस्थित. रात्री झोपताना याचा लेप टाचेच्या पाठीमागून द्यायचा. कपड्यावर एखाद्या बांधायचं, झोपून टाकायचं. 8 ते 10 दिवस जर दुखणाऱ्या टाचेला, सुजलेल्या टाचेला, हाड वाढलेल्या टाचेला जर हा लेप तुम्ही नियमित दिला तर यामुळे टाचदुखीची समस्या खूप कमी दिवसामध्ये ठीक होऊन जाईल. 10 दिवसामध्ये खूप चांगला फरक पडेल. कारण भरपूर पेशंट आता करतात आणि सांगायला येतात 10 दिवसामध्ये खूप चांगला फरक आहे, खूप चांगला आराम आहे. ज्या लोकांना टॉन्सिलच्या समस्या, टॉन्सिल सुजलेला आहे, घसा सुजलेला आहे, थायरॉइडमध्ये पण ही समस्या होते, टॉन्सिलमध्ये पण होते, घशाच्या वेगवेगळ्या विकारामध्ये पण होते. अशा वेळेस रुद्राक्ष हे खूप गुणकारी आहे. एक रुद्राक्षी माळ घ्या, तुम्हाला जेवढी सोशल असेल तेवढी घट्ट बांधा येते गळ्याला. ते मनी मात्र इथे टॉन्सिलला राहिले पाहिजे. सूज खूप चांगली झपाट्याने कमी होते. बाकी 1-2 रुद्राक्षी घ्यायचे, घासाचे गरम पाण्यासोबत आणि त्याचं असं पाणी इथं लावायचं. ह्याच्यामुळे खूप चांगला फायदा होतो. 3-4 दिवस माळ घट्ट बांधा, दिवसातून 2-3 वेळा थोडं थोडं उघडायचं आणि याच्यावरती जिथं सूज आहे त्याच्यावरती रुद्राक्षाचं पाणी लावायचं. यामुळे खूप चांगला फरक पडतो.